चला मुलांनो, आपण सुरू करूया पृष्ठफळ आणि घनफळ या पाठाचा परिचय. प्रथम पृष्ठफळ म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? तर जेव्हा आपण एखाद्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढतो त्यालाच आपण पृष्ठफळ असे म्हणतो. त्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे संपूर्ण पृष्ठफळ, यालाच एकूण पृष्ठफळ असेही म्हणतात, आणि दुसरे म्हणजे वक्र पृष्ठफळ. आता एकूण पृष्ठफळ म्हणजे काय? तर एकूण पृष्ठफळ म्हणजे कोणत्याही त्रिमितीय आकृतीच्या सर्व बाह्य पृष्ठभागांचे एकत्रित क्षेत्रफळ होय. याचाच अर्थ काय? जेव्हा एखादी आपण त्रिमितीय आकृती घेतलेली असेल, उदाहरणार्थ घन घेतलेला असेल, तर त्याच्या सर्व बाह्य पृष्ठभागांचे क्षेत्रफळ आपण काढून जर त्यांची बेरीज केली तर त्यालाच एकूण पृष्ठफळ असे म्हणतात. म्हणजेच जर एखाद्या बॉक्सला आपल्याला रंग लावायचा असेल तर त्या बॉक्सच्या सर्व बाजूंचे आपल्याला पृष्ठफळ काढावे लागेल. आता दुसरे वक्र पृष्ठफळ म्हणजे काय? तर वस्तूच्या वक्र किंवा वाकड्या भागाचे क्षेत्रफळ. यामध्ये वरचा आणि खालचा सपाट भाग धरला जात नाही. म्हणजे जर समजा तुम्हाला एखाद्या खोलीच्या 4 भिंतींना रंग लावायचा असेल तर आपल्याला त्या खोलीच्या सर्व भिंतींचे पृष्ठफळ काढावे लागेल. यालाच वक्र पृष्ठफळ असे म्हणतात. यामध्ये वरचा आणि खालचा भाग धरला जात नाही. यानंतर आले वस्तूचे घनफळ. वस्तूचे घनफळ म्हणजेच काय? तर त्या वस्तूने किती जागा व्यापलेली आहे यालाच वस्तूचे घनफळ असे म्हणतात. किंवा त्या वस्तूच्या आतमध्ये किती जागा आहे हे आपल्याला घनफळाच्या आधारे दाखवले जाते. आपण आता सर्व त्रिमितीय आकृत्या पाहू. यामध्ये प्रथम आहे घन. घन आकार तुम्ही बघितलेलाच असेल. याचे एक उदाहरण आपण पाहू. मुलांनो, हा आहे घन आकार. घन आकारामध्ये त्याच्या सर्व बाजू समान असतात. म्हणजे त्याची लांबी, रुंदी, उंची हे सर्व समान असतात. इथे आपण आकृती काढलेली आहे. समजा याची लांबी a असेल तर त्याची उंची व रुंदी ही देखील a असेल. म्हणजे घन आकृतीमध्ये सर्व बाजू समान असतात. त्याचप्रमाणे आता घनायत. घनायतामध्ये लांबी, रुंदी आणि उंची हे वेगवेगळे असतात. आपण घनायताचे एक उदाहरण पाहू. यामध्ये हा बॉक्स आहे. ही त्याची लांबी आहे, ही रुंदी आणि ही उंची. हा झाला आपला घनायत. यानंतर आपण पाहू वृत्तचिती. हा वृत्तचिती आकार आहे. यामध्ये मध्यबिंदूपासून हे अंतर म्हणजेच R म्हणजे या वृत्तचितीची त्रिज्या. त्याचप्रमाणे हे जे उभे अंतर आहे, आपण असेही इथेही दाखवू शकतो. उभे अंतर आहे म्हणजेच या वृत्तचितीची उंची. ती H या अक्षराने दाखवली जाते. तुम्ही मध्यबिंदूपासून इथपर्यंत दाखवली तरीही चालेल. वृत्तचितीचे एक उदाहरण आपण पाहू. ह्या बॉक्सचा आकार आपण पाहिला तर हा वृत्तचिती आकार आहे. जर या बिंदूपासून आपण एवढे अंतर घेतले तर तेच म्हणजे वृत्तचितीची त्रिज्या R, आणि हे जे अंतर आहे ते म्हणजेच वृत्तचितीची उंची, जी H या अक्षराने दाखवली जाते. यानंतर शंकू आकार. शंकू आकारामध्ये ही R आहे म्हणजे शंकूची त्रिज्या. त्याचप्रमाणे ही आहे शंकूची उंची व ही तिरकस उंची. तिरकस उंची स्मॉल l या अक्षराने दाखवली जाते व उभी उंची ही स्मॉल h या अक्षराने दाखवली जाते. आपण शंकू आकार पाहू. तुम्ही पाहिलाच असेल शंकू आकार कसा असतो. शंकू आकार म्हणजेच आपण बड्डेला जी टोपी वापरतो त्याप्रमाणे असू शकतो, किंवा जो आईस्क्रीमचा कोन असतो तो देखील शंकू आकाराचा असतो.
शंकू आकाराची ही तिरकस उंची आहे आणि शंकू आकाराचा हा इथे पोकळ भाग आहे. मध्यबिंदूपासून एवढे जर अंतर काढले तर ते आपले आर या अक्षराने आपण दाखवू, म्हणजे शंकूची त्रिज्या. यानंतर आपण पाहणार आहोत गोल. गोल आणि वर्तुळ यामध्ये विद्यार्थ्यांना बरेच कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. वर्तुळ ही एक द्विमितीय आकृती आहे व गोल ही त्रिमितीय आकृती आहे. गोल म्हणजे जिथे आपण पाहिलेला आहे लिंबू किंवा लाडू किंवा बॉल या सर्वांचा आकार गोल असतो. यानंतर आपण पाहणार आहोत अर्धगोल. अर्धगोल हा आकार म्हणजेच अर्ध्या लिंबूचा आकार किंवा अर्ध्या लाडूचा आकार. यामध्ये याला आपण अर्धगोलाची त्रिज्या असे म्हणतो. अर्धगोलाची त्रिज्या किंवा अर्धगोलाची उंची हे दोन्हीही समान असतात. ते स्मॉल आर या अक्षराने दाखवले जातात. आपण पाहिले तर हा जो अर्धा लिंबू आहे तो म्हणजेच अर्धगोल आकार आहे. याची त्रिज्या म्हणजे मध्यबिंदूपासून आपण जर इथपर्यंत घेतली तर ही त्याची त्रिज्या आणि इथून इथपर्यंत ही सुद्धा त्याची उंची म्हणू शकतो किंवा त्याची त्रिज्या, हे दोन्हीही समान असतात. आता आपण पाहू वेगवेगळ्या त्रिमितीय आकृत्यांचे वक्र पृष्ठफळ किंवा संपूर्ण पृष्ठफळ, घनफळ काढण्याची सूत्रे कशाप्रमाणे येतात. ही सूत्रे जर आपण समजून घेतली तर आपण परीक्षेमध्ये सूत्रे न आठवल्यासही आपण स्वतः ही सूत्रे तयार करू शकतो. तर प्रथम आपण घेणार आहे घन. घनामध्ये आपल्याला माहिती आहे ह्याच्यामध्ये सर्व चौरसाकृती बाजू आहेत. हे सर्व चौरस असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू. ज्यावेळी आपण घनाचे वक्र पृष्ठफळ काढत असतो, वक्र पृष्ठफळ म्हणजेच त्याच्या सर्व बाजूच्या जे पृष्ठभाग आहेत त्यांचं क्षेत्रफळ. यामध्ये वरचा आणि खालचा भाग येणार नाही, म्हणजेच 4 चौरसांचे क्षेत्रफळ आपल्याला लागणार आहे. या 4 चौरसांचे क्षेत्रफळ काढत असताना 4 गुणिले बाजू गुणिले बाजू म्हणजेच 4 गुणिले बाजूचा वर्ग हे घनाच्या वक्र पृष्ठफळाचे सूत्र आहे. त्याचप्रमाणे समजा हा घन वरून याची बाजू आपण उघडी ठेवली, मग बाजू उघडी ठेवली असता यामध्ये किती पृष्ठभाग असतील तर 1, 2, 3, 4 आणि खालचा पृष्ठभाग धरून 5. हे 5 पृष्ठभागांचं ज्यावेळी आपण पृष्ठफळ काढतो त्याचवेळी 5 गुणिले बाजू म्हणजेच 5 गुणिले बाजूचा वर्ग. आता या घनाचे संपूर्ण पृष्ठफळ काढायचे असेल तर संपूर्ण पृष्ठफळ काढताना आपल्याला माहिती आहे घनाला 6 बाजू असतात. मग त्याच्यामध्ये घनाचे वक्र पृष्ठफळसुद्धा येईल आणि वरचा पृष्ठभाग आणि खालचा पृष्ठभाग ह्यांचे क्षेत्रफळसुद्धा येईल. म्हणजेच आता घनाला किती बाजू झाल्या? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 गुणिले बाजू म्हणजे 6 गुणिले बाजूचा वर्ग हे घनाचे संपूर्ण पृष्ठफळ आहे. घनाचे घनफळ काढत असताना आपल्याला घनाची बाजू गुणिले बाजू, कारण या सर्व बाजू समान असल्यामुळे आपण येथे बाजूचा घन करणार आहोत. यानंतर आपण पाहू घनायत. घनायताचे वक्रपृष्ठफळ आपल्याला काढायचे असल्यास त्याच्या 4 बाजूंचे पृष्ठफळ काढावे लागेल. यासाठी आपण एक उदाहरण पाहू. यामध्ये घनायताचा वरील भाग व खालील भाग काढलेला आहे. फक्त 4 पृष्ठभाग येथे आपल्याला दिसत आहेत. 4 पृष्ठभागामध्ये आपण पाहिले तर ही त्याची लांबी झाली व ही रुंदी झाली. याचाच अर्थ लांबी आणि रुंदी असे असलेला आपण हा पृष्ठभाग पाहिला. आता आपण पाहू घनायताचे वक्रपृष्ठफळ कसे काढतात. वक्रपृष्ठफळ काढत असताना घनायताची वरची बाजू व खालची बाजू येत नाही. यामध्ये घनायताच्या उरलेल्या 4 बाजू येतात. त्यामुळे घनायताच्या ह्या बाजूचं पृष्ठफळ काढत असताना आपण लांबी गुणिले उंची करणार आहोत, म्हणजेच L गुणिले H.
त्याचप्रमाणे घनायताच्या या पृष्ठभागाचे पृष्ठफळ काढण्यासाठी आपण रुंदी गुणिले उंची करणार आहोत, म्हणजेच बी गुणिले एच. पण असे दोन पृष्ठभाग असल्यामुळे आपण येथे 2 लिहिणार आहोत. त्याचप्रमाणे एल गुणिले एच हे देखील दोन पृष्ठभाग असल्यामुळे आपण येथे 2 लिहिणार आहोत. यांमधून 2 आणि एच हे दोन्ही सामायिक निघत असल्यामुळे इथे आपण 2H लिहिलेलं आहे आणि कंसामध्ये L अधिक B हे सूत्र आपल्याला मिळालेले आहे. त्याचप्रमाणे आता आपण घनायताची समजा एक बाजू उघडी असेल तर त्याचे पृष्ठफळ कसे येते ते पाहू. येथे आपण एक घनायत घेतलेला आहे जो वरून उघडा आहे. असे असल्यास आपल्याला त्याचे वक्र पृष्ठफळाचे सूत्र देखील लागेल आणि त्याचप्रमाणे घनायताचा जो खालचा भाग आहे त्याचे देखील पृष्ठफळ लागेल. यासाठी आपण वक्र पृष्ठफळाचे जे सूत्र मिळालेले आहे ते लिहून घेतलेले आहे. अधिक ही आहे लांबी गुणिले रुंदी, म्हणून L गुणिले B त्याच्यामध्ये आपण मिळवलेले आहे. असा एकच पृष्ठभाग असल्यामुळे आपण यासमोर 2 लिहिलेले नाही. त्याचप्रमाणे आपल्याला जर घनायताचे संपूर्ण पृष्ठफळ काढायचे असेल तर आपण हा घनायत पाहू. या घनायतामध्ये सर्व पृष्ठभाग दिलेले आहेत. घनायताला एकूण 6 पृष्ठभाग आहेत. म्हणजेच आपण आता लिहू शकतो लांबी गुणिले रुंदी असे पृष्ठभाग 2 असल्यामुळे आपण समोर 2 लिहिले आहे. म्हणजेच आता आपण ह्या वरील पृष्ठभाग व खालील पृष्ठभाग यांच्या पृष्ठफळाचे सूत्र इथे लिहिले आहे. अधिक यामध्ये आपण ह्या 2 पृष्ठभागांचे क्षेत्रफळ देखील मिळवणार आहोत. ह्या क्षेत्रफळ बघितलं तर B गुणिले H असे 2 पृष्ठभाग असल्यामुळे 2BH अधिक हा पृष्ठभाग बघितला तर L गुणिले H किंवा H गुणिले L असे हे 2 पृष्ठभाग आहेत, त्यामुळे 2HL. यामधून सर्वांमधून 2 आपण सामायिक काढला तर आपल्याला कंसामध्ये LB अधिक BH अधिक HL मिळेल. हेच घनायताचे संपूर्ण पृष्ठफळ काढण्याचे सूत्र आहे. त्याचप्रमाणे या घनायताचे घनफळ काढायचे झाले तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची केल्यास आपल्याला घनफळ मिळेल. आता आपण पाहू वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ काढणे. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ काढत असताना आपल्याला हा पूर्ण परिघ लागेल व त्याची उंची. परिघाचे सूत्र आहे 2πr गुणिले h. यामध्ये वरील व खालील बाजू न धरता आपण हे वक्र पृष्ठफळ काढलेले आहे. 2πrh असे वक्र पृष्ठफळ काढण्याचे सूत्र आहे. त्याचप्रमाणे समजा वरून उघडी असेल, म्हणजेच त्याची एक बाजू उघडी असेल तर आपल्याला त्याचे पृष्ठफळ काढायचे असल्यास आपण 2πrh हे घेऊन त्यामध्ये खालील बाजूचे क्षेत्रफळ मिळवणार आहोत. खालील बाजू वर्तुळाकृती असल्यामुळे πr² हे त्याचे सूत्र आहे. यामधून आपण सामायिक काय काय काढू शकतो तर पाय आणि r. इथे देखील पाय आणि ह्याच्यामधून एक r आपण सामायिक काढल्यास आपल्याला मिळेल 2h अधिक इथून r उरणार आहे. म्हणजेच आपले सूत्र आलेले आहे πr कंसात 2h अधिक r. आता आपल्याला जर संपूर्ण पृष्ठफळ काढायचं असेल तर आपण पुन्हा दोन्ही वर्तुळांचे पृष्ठफळ घेणार आहोत. वरील वर्तुळ आणि खालील वर्तुळ म्हणजेच πr². 2 वर्तुळे असल्यामुळे याला आपण 2 ने गुणणार आहोत. अधिक जे वक्र पृष्ठफळ होते ते देखील आपण घेणार आहोत. आता या दोघांमधून आपण सामायिक काय काय काढू शकतो तर 2π आणि r. 2π आणि r. इथे r उरलेला आहे आणि इथे h उरलेला आहे. म्हणजे संपूर्ण पृष्ठफळ काढण्याचे सूत्र
2 पाय आर कंसात आर अधिक एच असे आपल्याला मिळालेले आहे. जर वृत्तचितीचे घनफळ काढायचे असेल तर आपण वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र घेऊन त्याला एचने गुणणार आहोत, म्हणजेच वृत्तचितीच्या उंचीने गुणणार आहोत. म्हणून आपल्याला सूत्र मिळते पाय आरचा वर्ग एच. आता आपण शंकूचे वक्रपृष्ठफळाचे सूत्र पाहू. शंकूच्या वक्रपृष्ठफळामध्ये पाय गुणिले आर गुणिले एल असे शंकूच्या वक्रपृष्ठफळाचे सूत्र आहे. शंकूला एक बाजू उघडी असल्यास त्याचे पृष्ठफळ काढण्याचे सूत्र नाही. त्याचप्रमाणे जर शंकूचे संपूर्ण पृष्ठफळ काढायचे असेल तर आपण शंकूचा खालील भाग जो आहे तो वर्तुळाकृती असल्यामुळे पाय आरचा वर्ग हे सूत्र घेणार आणि त्यामध्ये शंकूच्या वक्रपृष्ठफळाचे सूत्र मिळू, पाय आर एल. म्हणजेच हा जर आपण शंकू घेतला तर त्याच्या पायाचे सूत्र आपण घेतलेले आहे, तेच वर्तुळाचे सूत्र आलेले आहे पाय आरचा वर्ग, आणि शंकूचे जे पूर्ण वक्रपृष्ठफळ आहे त्याचे देखील सूत्र घेतलेले आहे. आता ह्यांच्यामधून सामायिक आलेले आहे पाय आणि आर. इथे आपण सामायिक लिहिलेले आहे. कंसामध्ये इथून आर उरलेला आहे आणि इथून एल उरलेला आहे. म्हणून आपल्याला संपूर्ण पृष्ठफळ काढण्याचे सूत्र मिळालेले आहे पाय आर कंसात आर अधिक एल. शंकूच्या घनफळाचे सूत्र काढत असताना 1/3 पाय आरचा वर्ग एच. म्हणजेच जर इथे आपण पाहिलं तर वृत्तचितीचं सूत्र आणि हे सूत्र समान आहे, पण त्याला फक्त 1/3 हा भाग जादाचा लावलेला आहे. म्हणजे जर एखादा शंकू वृत्तचितीमध्ये असला तर तो वृत्तचितीच्या 1/3 आहे असे येथे मानलेले आहे. आपण शंकूचे पूर्ण पृष्ठफळ व घनफळ कसे काढावे हे पाहिले. पण जर शंकूची उंची किंवा तिरकस उंची किंवा त्रिज्या उदाहरणामध्ये दिलेली नसेल तर ती कशी काढावी हे आपण पाहू. जर आपण शंकूच्या आकृतीमध्ये पाहिले तर येथे काटकोन त्रिकोण तयार होतो. काटकोन त्रिकोण तयार होत असल्यामुळे आपण येथे पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण लिहू शकतो एलचा वर्ग बरोबर एचचा वर्ग अधिक आरचा वर्ग. म्हणजे जर आपल्याला एल काढायचा झाला तर त्याचे वर्गमूळ घ्यावे लागेल व ह्या बाजूचेही वर्गमूळ घ्यावे लागेल. म्हणजेच एल बरोबर वर्गमुळात एचचा वर्ग अधिक आरचा वर्ग. एल हीच शंकूची तिरकस उंची आहे. आता जर आपल्याला शंकूची उंची काढायची झाली तर आपण लिहू शकतो एचचा वर्ग बरोबर इथे एलच्या वर्गातून आपण जर आरचा वर्ग वजा केला तर आपण एचचे सूत्र देखील मिळवू शकतो. म्हणजेच उंची बरोबर एच बरोबर वर्गमुळात एलचा वर्ग वजा आरचा वर्ग. त्याचप्रमाणे या सूत्राचा वापर करून आपण आर देखील काढू शकतो, म्हणजेच त्रिज्या देखील काढू शकतो. जर आपण लिहिल्या आरचा वर्ग बरोबर एलचा वर्ग वजा एचचा वर्ग, म्हणजेच त्रिज्या आर बरोबर ह्याचे देखील वर्गमूळ घेतल्यास वर्गमुळात एलचा वर्ग वजा एचचा वर्ग. या तीनही सूत्रांच्या प्रमाणे आपण शंकूची तिरकस उंची व त्रिज्या काढू शकतो. नंतर आपण पाहू गोलाचे सूत्र. गोलाचे वक्रपृष्ठफळ काढण्यासाठी 4 पाय आरचा वर्ग हे सूत्र आहे. गोलाला कोणतीही अशी बाजू नसते, तो गोल असल्यामुळे त्याला 4 पाय आरचा वर्ग हे सूत्र वापरलेले आहे. त्याचप्रमाणे त्याला वक्रपृष्ठफळ असे वेगळे नसते. वक्रपृष्ठफळ आणि संपूर्ण पृष्ठफळ हे समानच असल्यामुळे दोघांचेही सूत्र समान आहे. त्याचे घनफळ काढत असताना आपण 4/3 पाय आरचा घन हे सूत्र वापरतो. आता अर्धगोलाचे वक्रपृष्ठफळ. अर्धगोलाचे वक्रपृष्ठफळ काढत असताना आपण जे गोलाचे वक्रपृष्ठफळ आहे त्याचेच अर्धे करणार आहोत. म्हणजेच 1/2 गुणिले 4 पाय आरचा
वर्ग. येथे आपल्याला सूत्र मिळते 2 पाय आरचा वर्ग हे अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ काढण्याचे सूत्र आहे. त्याचे संपूर्ण पृष्ठफळ काढण्याचे सूत्र 3 पाय आरचा वर्ग असे आहे आणि घनफळ काढण्याचे सूत्र पाहिले तर 2/3 पाय आरचा घन असे आहे. हे देखील गोलाच्या घनफळाच्या सूत्राच्या निम्मे आहे, म्हणजेच 1/2 गुणिले 4/3 पाय आरचा घन केल्यास इथे भाग गेल्यानंतर आपल्याला 2/3 पाय आरचा घन असे सूत्र मिळते. येथे आपण पृष्ठफळ आणि घनफळ या पाठातील सूत्रे कशी काढावीत हे शिकलो. यानंतर स्वाध्याय सोडवण्यासाठी आपण पुढील व्हिडिओ पहा आणि लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.